नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक प्रेस या ठिकाणी एकूण 534 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये 30 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, या ज्या 534 जागा आहे ह्या एकूण 30 प्रकारच्या पदामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे आणि नोकरी ठिकाण असणार आहे नाशिक, हैदराबाद आणि मध्य प्रदेश या 3 ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी नाशिक या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ठीक आहे, तर बघा 30 प्रकारचे पदे कोणकोणते आणि त्याची पात्रता काय मागितली आहे। तर बघा, करन्सी नोट प्रेस नाशिक या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे। हे पदे या ठिकाणी दिले मित्रांनो, सेफ्टी ऑफिसर आणि त्याची पात्रता या ठिकाणी मागितली आहे आणि यामध्ये वयोमर्यादा पण अर्ज भरताना चेक करायचं। तर काही पदाला या ठिकाणी अनुभव पण मागितलेला आहे। तर यामध्ये बऱ्याचशा पोस्ट जे आहे, जास्तीत जास्त पोस्ट जे आहे ते ITI साठी आहे। तुमचा जर ITI झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरायचा। ठीक आहे, ITI वर जास्तीत जास्त पोस्ट या ठिकाणी आहे। तर यामध्ये एक पोस्ट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट, याची एकूण 12 जागा। याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन, लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन मागितलं। यामध्ये टायपिंग मागितले इंग्लिश 40 किंवा हिंदी 30। ठीक आहे, आणि ही टायपिंग तुम्हाला कॉम्प्युटरवर मागितलेलं आहे। ठीक आहे, कॉम्प्युटर टायपिंग या ठिकाणी मागितलेली आहे आणि वयोमर्यादा असणार आहे 18 ते 28 वर्षापर्यंत। यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक करायचे आणि OBC ला 3 वर्ष अधिक करायचे। या ठिकाणी संपूर्ण मित्रांनो 30 प्रकारचे पोस्ट दिलेले आहे आणि याच्या ITI मागितले आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिस्ट, इलेक्ट्रिकल, ठीक आहे, वेगवेगळे ITI या ठिकाणी मागितलेले आहे। तुम्ही चेक करू शकता। तर अर्ज भरताना जर तुमचा ITI झाला असेल तर 100% तुमची जागा यामध्ये राहणारच आहे। तर हे चेक करून घ्यायचे। यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे ITI साठी आणि पगार पण तुम्हाला चांगल्या प्रकारे देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं। या ठिकाणी काही पोस्ट मध्य प्रदेशसाठी दिलेली आहे, काही पोस्ट नाशिकसाठी दिलेली आहे। हे तुम्हाला या ठिकाणी चार्टमध्येच माहिती पडेल नाशिकसाठी कोणत्या पोस्ट आहेत। ठीक आहे, या ठिकाणी नाशिकसाठी काही पोस्ट दिलेल्या तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं। आणि यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे, तर यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक राहणार आहे। आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे व्यवस्थित दिलेल्या कॅटेगरीनुसार चेक करून घ्यायचं। ठीक आहे, कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे, चेक करायचं आणि वयोमर्यादा पण समोर दिलेली आहे। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे 20 तारखेपासून आणि याची अंतिम तारीख असणार आहे 19 मे। 19 मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता आणि जून किंवा जुलैमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, एक्झाम शुल्क असणार आहे ओपन EWS OBC ला 1000 रुपये आणि SC ST ला 200 रुपये। ठीक आहे, लक्षात ठेवायचं ओपन OBC EWS 1000 रुपये आणि SC ST 200 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता। यामध्ये GST पण ऍड केल्या जाणार आहे। तर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे। तुमची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। हा सिलेबस पदानुसार आहे, हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागणार आहे। कोणत्या पोस्टसाठी कोणता सिलेबस दिलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावे लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, लक्षात ठेवायचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला पासिंग मार्क्स किती पाहिजे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे 19 मे। 19 मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा। तर संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर व्हिडिओ हात होता जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।